नववर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीला हळदी कुंकू हे केलं जातं आणि हळदी कुंकूला महिला एकमेकींना वाणाचं वाटप करतात। पण स्वस्त मस्त दरात संक्रांतीसाठी वाण कुठे मिळतील ते आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। तर दादरच्या कीर्तिकर मार्केटमध्ये तुम्हाला संक्रांतीसाठी अगदी स्वस्त मस्त दरात वाण मिळतील। तर त्यामध्ये व्हरायटी काय आहे, त्याची प्राइस रेंज काय आहे ते संपूर्ण व्हिडिओमधून जाणून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता आपण इथे बघू शकतो की सुंदर असं संक्रांतीला देण्यासाठी वाण ते सुद्धा इथे ऑप्शन आहे। तर काकी काय काय सांगा, काय काय वाणचे प्रकार आहेत आणि त्याची प्राइस रेंज कशी असते? हे सगळे करंड्यामध्ये व्हरायटी येतील। ओके, काही जणांना असं गोल्डन मध्ये पाहिजे असं, कोणाला मीनाकारी मध्ये आहे असं बास्केट टाईप येणार, कोणाला 3 खणाचे पाहिजे तर तसे आहेत। हे पण मोठे बास्केट मध्ये आहे। नवीन नवीन सगळ्या डिझाईन आले। मोराचं पण आता नवीन डिझाईन आलेलं आहे। याची सगळ्यात छोटी जी असेल त्याची प्राइस रेंज काय? त्याच्यात 15 रुपयापासून ते साधारण 120 रुपयापर्यंत पर पीस असतो। जसं घेणार त्याप्रमाणे। म्हणजे एवढे प्रकार आहेत तुमच्याकडे, तर छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत। आणि काहीतरी आम्ही नवीन ठेवण्याचा प्रयत्न करत असतो मार्केटपेक्षा। आपण काहीतरी कॉमन नको असं कस्टमरला, का जे 4 जणांकडे आहे ते नको। त्याच्यामुळे आम्ही शक्यतो काहीतरी नवीन नवीन ठेवण्याचा प्रयत्न करतो। वाव, खूप सुंदर आहे। इथे बघू शकता तुम्ही वाणला देण्यासाठी हळदी कुंकवाचं आहे हे। इथे वेगवेगळे मग ह्याच्यामध्ये पण अजून डिझाईन आहे। 3 खणाचे बरेच जण शोधत असतात, मिळत नाही, तर आपल्याकडे 3 खणाचं पण आहे। ह्याची जी डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे। याच्यामध्ये तुम्हाला पान सुद्धा मिळेल किंवा कलर्स हवा असेल तो सुद्धा मिळेल। तसं इथे छान असा बास्केट सारखं आहे ते सुद्धा मिळेल। अगदी 15 रुपयांपासून ह्याची स्टार्टिंग प्राइस आहे, ते अगदी 100-150 पर्यंत ह्याची प्राइस जाते। दुसरं असं हळदी कुंकाचं पतंग आहे, त्याच्यात हळद कुंकू भरलेलं असतं। ओके, खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे तिथे बघू शकता। पानातलं आहे हळद। ह्याची प्राइस काय जाते? पण असं 10-15 रुपये पीस वगैरे। त्याच्यामध्ये 5 रुपये पीस पासून आहे। ओके, 5 रुपयापासून स्टार्टिंग आहे इथे हळदी कुंकवासाठी। छोटे छोटे असे वेगवेगळे बास्केट मध्ये वगैरे बनवलेलं आहे, इथे बघू शकता तुम्ही। बॅग ऑप्शन आहे इथे बघा, पानामध्ये हळदी कुंकू ठेवायचं। वाव, खूप सुंदर। लहान मुलांचं बोरणान होतं त्याच्यासाठी ह्या दागिन्यांचा सेट आहे। ह्याच्यामध्ये पण माळ आणि पुठ्ठा असं दोन्हीचं ऑप्शन आहेत का? ह्याच्यामध्ये जास्त करून पुठ्ठ्यावरचं, कंबरपट्टा वगैरे ह्याच्या रोवलेला नाहीत आणि जास्त महागाचं नाही कोणी घ्यायला। लहान मुलांसाठी कसं मुलं ठेवत नाही ना, म्हणून जेवढं स्वस्त मिळेल तेवढं बघ। आता याच्यामध्ये काय काय? याच्यामध्ये हार येणार, अंगठी आहे, बाजूबंद आहे, मुकुट येणार, 2 हातातले गजरे, पायातले पैंजण आणि कंबरपट्टा। ओके, हा मुला मुलींसाठी कॉमन आहे। जास्त करून मुलीसाठी घेतात राधाचे। आणि असं नाजूक अगदी छोट्या बाळासाठी, न्यूबॉर्न साठी कलर वगैरे मिळतात का? हो, कलर असतात, फुलामध्ये वेगवेगळे कलर असतात। हे न्यूबॉर्न साठी येणार। त्याच्यामध्ये पण मुकुट, हार, बासरी, मनगट, बाजूबंद सगळे येईल। आणि हे साधारण 1-1.5 वर्षापर्यंतच्या बाळासाठी हे आहे। मुलगा मुलगी काही असलं तरी पण मग हे छोटा सेट घेतात। कलर 100 रुपयापासून ते 250-300 रुपयापर्यंत असतात लहान मुलांचे। कलर असतात ह्याच्यात, फुलांचे पण कलर आणि मुकुटाचे पण कलर वेगवेगळे। आत्ताच आपण बघितलं की या ओम गीता अलंकार शॉप मध्ये हलव्याचे दागिने असू द्यात किंवा संक्रांतीला देण्यासाठी वाण असू द्यात किंवा लहान मुलांचं बोरणान करतात त्याच्यासाठी हलव्याचे दागिने असू द्यात, ह्याचे सुंदर कलेक्शन अगदी स्वस्त मस्त दरात आहे। तर तुम्हाला सुद्धा हलव्याचे दागिने खरेदी करायचे असेल तर तुम्ही या शॉपला नक्की भेट देऊ शकता। एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर तुम्हाला दादरच्या कीर्तिकर मार्केटमध्ये यायचं आहे। कीर्तिकर मार्केटला ना पहिल्याच वेळी तुम्हाला हे ओम गीता अलंकार एक छोटंसं शॉप दिसेल, तिथेच तुम्हाला हे सर्व दागिने मिळतील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।